वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा. गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची. आपणास व आपल्या परिवारास हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर गुढीपाडव्याच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. गुढी उभारूया, आनंद साजरा करूया, नव्या आशांनी नववर्षाचे स्वागत करूया. तर मंडळी, सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार फ्रेंड्स. मी तुमची लाडकी पूजा आज घेऊन आली एक नवीन ब्लॉग. तर आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली होती आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत केले. स्वामीचरणी प्रार्थना केली की येणारं नवीन वर्ष सर्वांना सुख आणि समृद्धीचं जावो आणि सर्वांना यश प्राप्ती हो, चांगले हेल्दी आयुष्य मिळो. आणि छानपैकी छानसा नैवेद्य बनवला होता गुढीसाठी. सर्वांनी पोटभर जेवण केलं आणि छान कृषीचं फोटोशूटही केलं इकडे. त्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि इव्हिनिंगला कृषी गुढी उतरवल्यानंतर हे गळ्यात घालून मस्त घरभर फिरत होता आणि गुढीचा प्रसाद खात होता. त्यानंतर आम्ही रात्री निघालो. नवीन वर्षाचं देवाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो होतो. एरवड्यात गेलो होतो आम्ही. तिकडे तारकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, तर आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो दर्शनासाठी. आणि मंदिर अगदी शांत आणि स्वच्छ आहे. तिकडे खूप छान वाटत होतं आणि सर्वांसोबत आम्ही छान देवाचं दर्शन घेतलं. देवालाही छान नवीन वर्षाचं सर्वांना सुखसमृद्धी प्राप्त होऊ दे असं छानसं नमस्कार केला आणि आशीर्वाद घेतले देवाचे. तिकडे महादेवाच्या मंदिरात कृषी खूप छान बसला होता आणि तो अगदी गुड बॉयसारखं देवाला दर्शन करत होता देवाचं. छानपैकी तोही सर्व एन्जॉय करत. तुम्ही इकडे बघू शकतात कृषी किती छान नमस्कार करतोय महादेवाला आणि त्याने डोकं टेकवून नमस्कार केला. खरंच खूप छान वाटतं आपल्या बाळाला असं छान छान नवीन ॲक्टिव्हिटीज करताना पाहून. आणि खरंच मोठ्यांचंच सर्व लहान मुलं मोठ्यांपासून शिकतात. जसं मोठे करतात तसंच त्यांचं अनुकरण लहान मुलेही करतात. तर खरंच आम्ही छान देवाचे आशीर्वाद घेतले आणि खूप छान वाटलं. नवीन वर्षाचं छान हसतमुखाने स्वागत केलं. तर हे जे तारकेश्वर मंदिर आहे हे एका गुहेत आहे आणि त्या गुहेत आतमध्ये गेल्यानंतर इकडे महादेवाची छान मूर्ती आहे आणि तिकडे खूप छान पिंड वगैरे आहे. तर तिकडे आतमध्ये खूप छान आणि थंड आणि प्रसन्न वाटतं. मंदिराचा भाग खूपच अगदी प्रसन्नदायी आहे. तिकडे सर्व देवांचे वेगवेगळे मंदिरं आहेत. आम्ही सर्व देवांचं दर्शन घेतलं, सर्वांना नमस्कार केला आणि तिकडे मंदिराच्या परिसरात थोडंसं वॉकही केला. तिकडे थोडंसं फिरलो. अगदी तिथून पुणे खूप छान दिसतं कारण हे मंदिर उंचावर आहे आणि खालचा परिसर खूपच छान दिसतो. तिकडे आम्हाला मेट्रोचेही दर्शन झाले. घरी येताना आम्ही कृषीसाठी आजी आजोबांनी हे छानसं प्लेन घेतलं होतं आणि कृषीला ते खूप आवडलं. तो एरोप्लेनला बिलकुल सोडत नव्हता. कृषीला नवीन खेळणी मिळाली नवीन वर्ष. सो असा गेला आमचा गुढीपाडव्याचा दिवस. थँक्यू. कीप सपोर्टिंग. थँक्यू फॉर